दिवसभरातील दुसरी महत्त्वाची बातमी. राज्यातील राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजलेली आहे. मराठा नेते मनोज जरांगे यांनी मोठा दावा करत मला मारण्यासाठी 2.5 कोटींची डील झाली असल्याचं म्हटलंय आणि या धक्कादायक आरोपांनंतर मराठा आरक्षण चळवळी भोवती नव्या वादाची ठिणगी पडलेली आहे. जरांगेंनी थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले असून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होताना दिसते. दरम्यान धनंजय मुंडे यांनी जरांगेंचे आरोप फेटाळत प्रतिक्रिया दिली आहे. हा राजकीय हेतूने केलेला प्रयत्न असून माझ्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा हा डाव असल्याचं मुंडेंनी म्हटलंय. तसंच मुंडे यांनी स्वतःच या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत पारदर्शकतेचा आग्रह धरलाय. तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं. तर 2 कोटीत काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा म्हणजे असं 2.5 कोटी त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले आहेत असे. तो आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालं हे घातपाताचं. मग नंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी मनोज जरांगेंना धमकी आहे, मी त्यांना काही करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे. इतकंच काय तर धनंजय मुंडे यांनी देखील मनोज जरांगेंवरती गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्यांची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. सत्य समोर आणण्यासाठी वैज्ञानिक चौकशीच योग्य मार्ग आहे असं धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे. दरम्यान जरांगे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलेलं आहे की मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. मात्र धनंजय मुंडेंनीही ती करावी. तसंच धनंजय मुंडे यांचं वागणं हे नियतीला मान्य नसल्याचंही जरांगे म्हणाले. तर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, की आणखीन कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा. माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा. कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची, जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू, म्हणजे लक्षात येईल खरं काय खोटं काय. गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर मला माहित नाही, तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे. मी कोर्टात अर्ज करणार आहे नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या एसपी साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्ट. अरे जातवा नाही रे, धन्यातो यासारखा नाही मी. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या आज दिवसभरातले पहिले गेस्ट जोडले गेलेले आहेत आणि ते म्हणजे ओबीसी नेते मंगेश ससाणे आपल्यासोबत आहेत. मंगेशजी, आपलं खूप खूप स्वागत. मंगेशजी, दिवसभरात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा हाच राहिला, जीवे मारण्याच्या धमकी संदर्भातला आणि दिलेल्या सुपारी संदर्भातला. ज्यावेळेला खुद्द मनोज जरांगे आरोप करताना दिसत आहेत त्यावेळेला गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांनी मुंडेंवरती केलेले आहे. मात्र धनंजय मुंडेंनी पलटवार करत असा कुठल्याही प्रकारच्या कटात आपण सामील नसल्याचं स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे गंगाधर काळकुटे यांना देखील जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त आहे. लक्ष्मण हाकेंना देखील अशाच प्रकारे जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त दिसतंय. काय चाललंय राज्याच्या राजकारणामध्ये, ज्या वेळेला विविध कारणांसाठी आंदोलनं केली जात आहेत, मात्र आंदोलकांवरती जर जीवघेणे हल्ले होणार असतील, आंदोलकांना अशा प्रकारचे राजकीय नेते मंडळींवरती आरोप करावे लागत असतील, तर कुठे चाललाय आपला महाराष्ट्र या घडीला? मंगेशजी. नाही, मुळात आपण हे जे पाहिलं तर हे जरांगेंचे हे आरोप एकदम बालबुद्धी बालिशपणाचे आहेत. कसे? हे ते जे त्यांनी सांगितलं की ते म्हणतात की बाबा माझ्या जीवे मारण्याचा कट. मग मुख्यतः जर जे 2 आरोपी पकडलेले आहेत
एकाचं नाव अमोल खुने आणि जे गरड आहेत, हे मुळामध्ये जरांगेंचे जुने सहकारी आहेत. जरांगेंनी पुण्यामध्ये काय उद्योग केले होते, त्याच्यामध्ये त्यांच्यावर पोलीस केस झाले. आता ते कोर्टाच्या खेट्या मारतात. त्यांनी मध्ये येऊन स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जरांगेंनी आम्हाला अडकवलेलं आहे. मग कुठेतरी आणि आता त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला असेल तर त्यांची आता पीसी घेतलेली आहे पोलीस कस्टडीमध्ये. त्यांचे सगळे सीडीआर त्यांचे जबाब घेतले जातील. त्यांनी जे काय पुरावे ते जे पोलिसांना येतील ते समोर येतील. जरांगेंनी इथं येऊन काहीतरी 2.5 कोटीची कुठली तरी एखादी क्लिप दाखवायची. तुम्हाला जर खरंच वाटतंय ना की तुमच्या जर काय असा कुठला कट रचलेला आहे तर मग अशा 1-2 क्लिप कशाला व्हायरल करता? याच्यामधनं डायल्यूट होऊन जाईल, कुठंतरी वेगळं वळण निघेल. तुम्ही त्याच्यामध्ये हे जे आता अख्ख्या मीडियाला ते जे क्लिप त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दाखवली त्याच्यामध्ये धनंजय मुंडे म्हणतात की बाबा मी नवीन नाही देत, मी जुनीच माझी गाडी देतो. आता इतकं साधं एखादा एक क्षुल्लक गोष्ट आहे. जर एखाद्याला एवढा मोठा कट करायचा आहे, इतका मोठा नेता आहे, मंत्रिपदी राहिलेला आहे, तर तो स्वतःची गाडी देईल का अशा कटामध्ये? आणि ते पण जाहीर मी फोनवर असं कोण बोलल का? म्हणजे या जरांगेने आतापर्यंत सगळ्यांवर शंका घेतलेल्या आहेत की तो एवढ्याचे भुजबळ माझ्यासाठी काहीतरी करतात. देवेंद्र फडणवीसनी माझ्या विरुद्ध कट रचलाय. मध्ये कुठेतरी ते ड्रोन दिसलं तर फडणवीसनी ड्रोन पाठवलंय. त्यामुळं या जरांगेंचं आता झालंय काय माहितीये का? त्यांनी ते 2 सप्टेंबरचा GR आणला. आता त्याच्यात या जरांगेंकडे अजेंडा नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत. मग कुठेतरी अटेन्शन सिकिंग करायचं, मीडिया अटेन्शन घ्यायचं, म्हणजे आपल्याला सहानुभूती मिळेल. आता समाज त्यांच्याकडे फिरकत नाहीये, ते एका साईडला पडल्यागत झाले. मग कुठेतरी मग समाजाला भावनिक करायचं, असं कुठल्या तरी मीडियाच्या ह्याच्यात थांबायचं, आरोप प्रत्यारोप करायचे. अजेंडा नसल्यामुळं हा नवीन काहीतरी एक घाट घातलेला आहे. पण ह्यांनी होतंय काय तर महाराष्ट्राचा आता कुठेतरी बाबा सण सूद झाले, आता इलेक्शनचे दिवस आहेत, तर कुठेतरी समाज मन भरकटवता यायचं. मंगेशजी, मग समाजमन भरकटवण्याचा जर यामध्ये आरोप असेल तर मग दुसरीकडे आपलं क्लॅरिफिकेशन देण्यासाठी स्वतः धनंजय मुंडेंना का समोर यावं लागतं? का त्यांना क्लॅरिफिकेशन द्यावं लागतं? आणि आता तर त्यांनी थेट महाराष्ट्रात नव्हे CBIनं या संदर्भातली चाचणी करावी, तपास करावा असं का म्हटलं? नाही, साहजिकच आहे ना. तुम्ही जर स्पष्ट मीडिया समोर येऊन तुम्ही त्यांचं नाव घेताय, काहीतरी ते एखादी क्लिप त्याच्या आपलं काम झालं का, काय झालं का? अजिबात नाही. त्यामुळे जर कोण जरांगे सारखा व्यक्ती जर आरोप घेत असेल तर त्याचं स्पष्टीकरण याच्यासाठी आणखी काय पाहिजे की माझी CBI चौकशी करा, माझी नार्को टेस्ट करा, ब्रेन मॅपिंग करा. एवढं खुल्लच मुंडे साहेब, धनंजय मुंडे बोलतात ना, त्यांनी केलं असतं तर त्यांनी समोर आले नसते, मीडियाला सामोरे गेले नसते. आणि मुळामध्ये याचं स्पष्टीकरण जे तपासी अधिकारी असतील, DYSP असतील, SP असतील, यांनी पटकन या प्रकरणाचा समोर येऊन खुलासा केला पाहिजे. बरोबर आहे, त्यांच्याकडे कुठले पुरावे प्राप्त झालेले आहेत. तुम्ही ज्या प्रकारे एक शंका उपस्थित करताना दिसताय, या शंकेचं समाधान तपासाअंतीच स्पष्ट होताना दिसेल. मात्र हे उगाच अटेन्शन सिकिंग साठी केलं जात असल्याचा गंभीर आरोप आपणही यावेळेला करताय. नक्कीच, धन्यवाद. जरांगेकडे अजेंडा नाही आता. आता आरक्षणाचा मुद्दा संपलेला आहे. 2 सप्टेंबरचा GR आलाय. मग आता इलेक्शन तर आलेत. आता आपल्याकडे लक्ष कसं जाईल, समाज भावनिक कसा होईल? त्यांनी पहिल्यापासून अशीच समाजाला भावनिक करूनच पोळी भाजलेली आहे. बरं, या आरोपांना नेमकं आता कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं त्याकडे आमचंही लक्ष असेल. मात्र तुम्हाला वाटतंय की कुठेतरी बनावट हा संपूर्ण प्रकार असल्याचा थेट खुलासा तुम्ही करता. धन्यवाद मंगेश ससाणे, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि चर्चा केलीत त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.